हॅलो फ्रेंड्स, तर आपल्या चॅनलवर ही रेसिपी एकदम पहिल्यांदाच आहे आणि खूप छान आणि श्रावण स्पेशल अशी ही रेसिपी आहे मासवडी थाळी। तर पूर्ण रेसिपी नक्की पहा। सगळ्यात आधी घेतलेले आहेत तीळ, खोबरं, धने, जिरे। आता बघा याच्यात सगळ्यात मेन म्हणजे हा जो आहे कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, तो छान असा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण लसूणही त्याच कढईमध्ये परतून घेतलेला आहे आणि खोबरं ही आता परतून घ्यायचं आहे। तर हे जे लसूण आहे ते मिक्सरमधून ओबडधोबड असं वाटण करून घेतलेलं आहे। तर बघा खोबरंही छान असं लाल करून घेतलं आहे। तर मसाल्यामध्ये आपले घरचेच मसाले आहेत, हळद, मीठ, मिरची पावडर आणि हा घरचा मसाला आहे, धने पावडर आहे, जिरे पावडर। तर मसालाही छान आता हा भाजून झालेला आहे आणि हे बघा हे मसाले रेडी झालेले आहेत। तर सर्वात आधी तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जे लसूण ओबडधोबड वाटून घेतलं होतं ते मिक्स करून घेतलं। त्यात सर्व मसाले मिक्स करून घेतलेले आहेत आणि हे जे आपण मासवडीतील बाकर बनवण्यासाठी कांदा जो बारीक आणि लाल करून घेतलेला आहे तो आहे आणि जे तीळ भाजून घेतलेले होते ते व्हिडिओमध्ये शूट करायचं राहून गेलं होतं। तीळ भाजून थोडेसे ओबडधोबड असे तेही वाटण करून घ्यायचे आहेत। बघा छान असं हे एकत्रितपणे खोबरं, तीळ, कांदा आणि सर्व मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत। मासवडी बनवण्यासाठी सगळ्यात जे मेन आहे ते हे बाकरच असतं। जर हेच टेस्टी झालं तर खूप छान आणि टेस्टी अशी ही मासवडी लागते। बघा छान असा हा मसाला भाजून झाल्यानंतर भरपूर अशी हिरवीगार गावरान कोथिंबीर त्यामध्ये मिक्स केलेली आहे। आता बनवायचं आहे वडी थापण्यासाठी बेसन। तर बेसन बनवण्यासाठी तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरं घातलेलं आहे। जिरं छान तडतडून झाल्यानंतर मिरची, लसूण आणि त्यामध्येही थोडासा कढीपत्ता वाटण करून घेतलेला आहे। बघा असं छान हे पूर्ण भाजून झाल्यानंतर त्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे, जेणेकरून लवकर याला अशी ही उकळी येते। चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि छान उकळी आल्यानंतर हळूहळू असं थोडं थोडं करून बेसन मिक्स करत गेलेलं आहे। याच्यामध्ये जी सर्वात जास्त मेहनत असते ही बेसन हटण्यामध्येच असते। बेसनामध्ये या गुठल्या झाल्या नाही पाहिजे। जर गाठी जर झाल्या तर मासवडी हवी तशी वळता येत नाही। पुढे व्हिडिओमध्ये मी मासवडी ही कशी बनवली आहे तेही तुम्हाला दाखवणार आहे। बघा छान असं हे बेसन हाटून घ्यायचं आहे हवं तेवढं आपल्याला। आता इथं आम्ही जास्त क्वांटिटीमध्ये बनवलं होतं म्हणून इथे हे जास्त बेसन आहे। याला असं बारीक गॅस करून छान असं हे हाटून घ्यायचं आहे, म्हणजे जास्त गॅस मोठाही नाही आणि खूप बारीकही नाही, मीडियम करायचं आहे, जेणेकरून हे बेसन खाली लागणारही नाही आणि व्यवस्थित पद्धतीने हे हाटून होईल। आता मासवडी म्हणजे ही सर्वांनाच आवडते आणि तुम्हीही नक्की एकदा श्रावणमध्ये ही मासवडी नक्की ट्राय करून घ्या। फक्त थोडीशी मेहनत आहे, तेवढी केल्यानंतर खूपच छान आणि टेस्टी अशी ही मासवडी तयार होणार आहे। बघा आता हे जे बेसन आहे ते हाटून एकदम मस्त असं झालेलं आहे आणि बघा खूप छान असा हा सुगंधही सुटला होता आणि बाकर तर आपलं ऑलरेडी रेडी झालेलंच होतं। तर याला थोडंसं गार होऊन द्यायचं आहे, कारण की याला पूर्णही गार होऊन दिलं तर याची वडी बनत नाही आहे। मग बघा एक सुती कापड घेतलेलं आहे, त्यावर थोडंसं ओलसर करून घेतलं, त्यावर हे जे आहे खोबरे आणि कोथिंबीर असं पसरून घेतलेलं आहे आणि हे बेसन जे आहे ते गरम गरमच याच्यावर टाकायचं आहे। गरम गरम टाकलं तर वडी ही खूप छान अशी बनते। बघा असं थोडंसं ओलसर हात लावून ही जी वडी आहे ती थापायची आहे। खूपच चटके लागतात, पण हे बनवायला खूप मेहनतीचं काम आहे आणि हा जो बाकर आहे तो भरून भरून याच्यावर मस्त असा टाकायचा आहे। बघा किती सुंदर असा या बाकरलाही कलर आलेला आहे। सर्व पदार्थ व्यवस्थित भाजून घेतले ना तर टेस्टही खूप छान होते आणि बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे याला असं फोल्ड करायचं आहे, जेणेकरून ही वडीचा जो आकार आहे तो खूप मस्त असा येतो। आता ही वडी मीही शिकत होते, त्यामुळे या मावशींनी मला हे बनवायचं कसं इथपासून सर्व मला दाखवलेलं आहे। बघा
वडी त्या खूप छान पद्धतीने बनवतात, म्हणून मीही आता शिकलेली आहे। बघा ही छान अशी ही वडी आपली रेडी झालेली आहे। आपला रस्साही रेडी झालेला आहे आणि हे बेसन जे होतं तेही छान पद्धतीने बनवलं आहे। थोडं व्हिडिओ शूट करताना मध्ये थोडीशी घाई गडबड झालेली आहे, पण व्हिडिओ ही छान पद्धतीने शूट झालेला आहे। अशाच पद्धतीने आम्ही बाकीही सर्व वड्या बनवून घेतलेल्या आहेत। बघा मी तुमच्यासाठी थोडंसं झूम करून व्हिडिओ शूट केलेला आहे। बेसनही बघा छान असं हे शिजलेलं आहे। फक्त याच्यात काय आहे, बेसन छान शिजेपर्यंतच आपल्याला जे आहे ते मेहनत घ्यायची आहे, कारण की त्याला खालीही लागून द्यायचं नाही आहे, म्हणून हे खूप मेहनतीचं काम आहे। आणि हे अशा पद्धतीने तुम्ही हे बाकर छान पद्धतीने भरून ही मासवडी आपली रेडी झालेली आहे। अशा छान रेसिपी आणि व्हिडिओसाठी अमायराज किचनला सबस्क्राईब करा। आणि ही पहिलीच एवढी मोठी रेसिपीची व्हिडिओ मी शूट केलेली आहे, म्हणून तुम्ही ही रेसिपी तुमच्या मित्र आणि फॅमिलीसोबत नक्की शेअर करा आणि सांगा की तुम्ही अशाच पद्धतीने मासवडी बनवताना। बघा छान असा हा याचा आकारही तयार झालेला आहे। अशा पद्धतीने आम्ही या सर्व वड्या बनवून घेतलेल्या आहेत। वडी तर खूप छान आणि टेस्टी झाली होती, तुम्हीही एकदा नक्की ट्राय करा। आणि बघा ही मासवडी थाळी रेडी झालेली आहे। रस्सा, भात, बाजरीची भाकरी, लिंबू, कांदा, छान पद्धतीने हे आमचं जेवण झालेलं आहे। श्रावण स्पेशल मासवडी थाळी तुम्हीही नक्की ट्राय करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबतही हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि चॅनलला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा। बघा कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब तेवढा नक्की करा। बघा रस्सा तर इतका छान असा झाला होता, गरम रस्सा, भात आणि ही वडी रेडी आहे।